दिवसाला किती कमवता अंदाजन? एक टोपलावरून एक टोपलावरून ना? टोपलावरतो मी आला याव का मी कामाला ठेवू ना टोपला बिपले धराला. लक्ष भाई चिचिलचा लक्ष अजून तिकडे झेंडा नाही फरकला. अनुभव भाई जुना जुना जरा एक्सपिरियन्स जुना 19 वर्षाचा 19 वर्षाचा मग चौथ्या जलमला दर्श इथंच आहे भाई. 5वी इथंच गेलती का तुझी? तुझं ब्लॉग मध्ये असे मला ओळखीत असे मी शुभम भंडारे आहे. पण एवढ्या गर्दीने भेटू का नक्की? बघूया आता प्रयत्न करू आपण. ईश्वर सत्ते पुढे काहीच नाही. आम्ही ज्ञानी मामाच बोलतो त्यांना. ज्ञानी मामा ज्ञानी दादा बोलतो. पोलाना चावल म्हणून त्याला संबोधलं जातं आजच्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये. आणि ते बैलगाडी क्षेत्राचे ड्रायव्हरांचे अध्यक्ष पण आहेत. तर मित्रांनो सुंदर असा बैल कंदूरचा राजा. तू गावांचा नाही वाटतस, तू पक्या लांबचा वाटतस. मंचुरियन का मोमोज? मंचुरियन का? मला आता मंचुरियन काय समजलं तुम्हाला मला कमेंट करा. दाराचा मेन जोर या दोन आहेत त्या दाराच्या दाराच्या सगळ्यांशी केलं. जिंकले. तर नमस्कार मित्रांनो, मी पार्थवाले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो विषय असा की आज चाललं डायरेक्ट शर्तीना उसडण्याला. पका मोठा अड्डा आहे. तर बोलतो जायचं. वेदन शेट बोलतो आज मला बोलतो शर्ती बघायच्यात, कारण नंतर बोलतो मला जायला भेटणार नाही. बरोबर का नाही? बोललोच नाही. अरे यो मिनी ब्लॉग साठी उभ्या व्हिडिओ काढायचे म्हणून घेऊन चालले. असा यो खरा खोटा बोलतो. पण जाऊन दे मित्रांनो, चला डायरेक्ट अड्ड्यान. तर आपला मंथन दादा माजरींचे मालक ते सुद्धा भेटणार आहेत आपल्याला. तर विषय गंभीर असणार. ब्लॉग लास्ट परत बघा ना. कांची मोठ्या मोठ्या शर्ती आहेत, त्यामुळे 100% तुम्हाला दाखवायचे ना. हो बोलतो भाई, कारण मिनी ब्लॉग उभ्या व्हिडिओ काढण्यासाठी वेदांत दादाला डायरेक्ट बोलवलेला. विषय गंभीर निकाल तलबिला आटल्यान. चला मग मित्र भेटू डायरेक्ट अड्ड्यान उसाडण्याला. टॉपचा विषय. जय श्रीराम. जय. कुठं चाललं? कुठं घर पे कोणच्या? अरे एक केस विसायची वारवल्यान तुम्ही. आतंकवादी दिसायला लागल्या ना तू. चला मग मित्र भेटू डायरेक्ट शर्त्याना. डेंजर गँग होती. हे बालांकल ते शूटर आहेत कॅमेरेवालं. शूटर म्हणजे तसं नाही का भाई, फोटो व्हिडिओ करायला तर लग्न बिग्नाचं नाही. तर तुम्ही विचार करा ढिशक्यावर लोक घाबरायची वापस, कारण केसा पण डेंजर ठेवल्या ना ताई. स्कॉट जरा वेगळा झाले. जाऊ दे, कॉन्सन्ट्रेट करू आपण कुठे माहिती आहे का? अड्ड्यावर ना बैलांवर. ती बैला बनल्या तिकडे कोणची माहीत नाही, पण बनल्या. चला मग मित्र आंदोलन जाऊ डायरेक्ट अड्ड्यान. आणि मित्र अशा प्रकारे पोचलो अड्ड्यान. राज गारा लागल्यान. बघ आता लगे मंतरला फोन लावले अपडेट चेक करायला. भाई कुठं टेम्पो रे इकडे जाऊ. कुठं असतो आता? दिसल आमची म्याव. नीला कपडा बोलतो नीला कपडा घातले. आकाश यो आकाश आहे ना मिक्स. बोलतो व्हाईट आणि बोलतो नीला कपडा. बोलतो यो व्हाईट कलर का? वाईट बारीक बारीक पोरा इज्जत काय माजरी आणलं का नाही? हा बघलं ना, अशी बारीक बारीक पोरा इज्जत देतात. कुत्री आणलं का? कुठे? 6 माजरींचे मालक मंथन दादा. 6 तरी कुठं पाणी माग पाणी फेकत. अरे यो याने हे दाखन दे, याला दाखन दे. चला मित्र दाखवता बाईला तुम्हाला. बघ कशी पलत झाल्या. धर धर धर. कुठं वेदांत दादा बोलेल तिकडे कुठं झालंय? इकडे तर कडक अशी फिटनेस वाला बैल समोर आहे. तर बैलांचा तुम्हाला नावा सांगतो. फिटनेस बघा बैलाची कशी. नसा विषय एक नंबर कडक असा विषय. बाबा नाव का बैलाचा? लक्ष. कुठला? लक्ष. कडक अशी फिटनेस. सोबत कोण? सरपंच. तरी शरद झाले का एक? मग गुलाल ना. ऑपोजिटला कोण? बालकरांचा अंजीर. कडक असा बैल बघा. फिटनेस बघा कसली कडक असा विषय. या साईडला पण कडक असा विषय. या बैलाची टॉपची फिटनेस वाटतं. नाव का बैलाचा? वादळ. कुठला? मोठी गाडी बोलतं सुटणार मंथन बोलतं, कारण मंथनचा प्रेडिक्शन कधी चुकीचा जण आहे. पण यावेळेला असं वाटतं चुकीचा जल म्हणून, कारण आताच गाडी गेले घाली. का वाटतं तुला? आताच गेले रे बाबा. लोकांच्या दुसरे महिला त्यांना पण यावून दे जरा. प्रत्येकाला लाईनीच ना, प्रत्येकाला नियम सारखा ना. बरोबर ना. विषय कसा असं माहिती आहे का? अनुभवी माणूस आहे ना. आम्ही तरी कवच तरी येतो. यो जुना या क्षेत्राचा माणूस आहे. भले वय कमी कवत तरी येता. दाखवा यांच्या बापासला व्हिडिओ दाखवायचा. बापासला व्हिडिओ दाखवायला लागेल त्याच्या. तर जास्त शर्तींचा अनुभव होईल त्याला. कंची गाडी लागली? कुठली लागली? मेहरबान. आणि कोण? हा वेदान व्हायला सज्ज झाले उभी व्हिडिओ करायला. गोडचा चर्चा का? मेहरबानच्या बरोबर. हे बघ ही बैला बघ कशी आहेत. एकदम ओव्हर स्पीड. इथं मोठी जरा डिस्कशन चालू हो. तुम्हाला पण नाही समजणार, मला पण नाही समजणार. जरा अनुभवी माणसाची जरा डिस्कशन चालू हो. तरी अपडेट आमचा वांगणीला बसले. ओमकार दादा व्हायला तिकडून अपडेट्स देतो तो. तर बघा कशी पब्लिक एकदम निरखून बघायला घेतली. एकदम
बघा गाड्या सुटल्या भाई, मोठी मोठी शर्यत. घोटचा सर्जा बघ कसा पालत. कडक कडक अंतर दिले, पण जाम अंतर दिले. लय अंतरांवरली गाडी रे. कडक अशी शर्यत होती, मोठी शर्यत होती. घोटचा सर्जा भाई कडक असा पालाले. तुला माहित होतं ना बाबा कुठली जिंकणार आहे? 100% ना. अनुभव अनुभव बोलतोय, अनुभव. आता चल खाली. आता काय झालं का? गुलाल उडणार झालं का? 100% ना. 100% ना. तुमची बैल आहेत का? इकडं गुलाल झालेली दिसतात ना. कुठला बाबा? बाबा कुठला तू? कुठला? वाशिवचा. कुठे आलाय वाशिवली? जरा तुमचाच ग. तेव्हाच गुलाल झाले तेव्हा बाबा पण एकदम जोश में. चला मग जाऊ का पुढे? चला मग. ओके धन्यवाद. चला मग. मंडल आभार आहे ना. मंडळाचं नाव का आपल्या? मंडळ गावदेवी मित्र मंडळ. चला मग मित्र जाऊ पुढं. माजरीवरचे मालक म्हणतात दादा आता पुढं का विषय? कोणची आता पुढची? पुढची आहे ना भुंगाची. हा भुंगा मग आता कोण झाला? आता यो मेहरबान घोटचा होता ना. ऑपोजिटला कोण होता? बिच्छू आणि त्यांचा ओंकार. बैला पलातन खाली बघायचं काम करायचं आपण. नंतर अपडेट व्हायला हत आपल्याला. अंतरण दिले या आज नाही शर्तीनाला. येऊ पण लगे अंतर बिंतर बोलायला लागला. कसा होता? ओके ग. हो थांब जरा 2 मिनिटं थांब. थांब जरा. आता माजरींचा डिलिंगचं फोन आलं जरा. हा झाली का बुक? बुक का? बुक का नाही? तेव्हा कसलं एकदम पब्लिक आणि इकडे जोरान जोरान आवाज. निकाल थार बिर होतो. बाकीचे गाराबिरानं सगळी बसल्या ना. पुढची जी पब्लिक असेल ती नेक्स्ट लेवल असणार आहे. हे बघ तुम्ही काशी घाला भाई. आपला धंदा लावायचा निसता घाटेल. कवापासून? प्रत्येक अड्डन ना. बघला ना डायरेक्ट असा विषय असतो. तू लावतो काही? तू गावांचं नाही वाटतस, तू पक्या लांबचं वाटतस. मंचुरियन का मोमोज? मंचुरियन का? म्हणजे आता मंचुरियन काय समजलं तुम्हाला? मला कमेंट करा. बरोबर ना रे? लास्ट. तर मित्र सुंदर असा बैल कंदूरचा राजा. बरोबर ना? कंदूरचाच ना? तिकडे दादांच्या तुम्हाला नाही माहित का प्रॉपर? नाही कंदूरचा दादा आहेत ना. दादा कंदूरचा राजा आहे बरोबर तो? आणि या साईडला कोणता? तो हरण्या. अरे कुठून आलाय? कुठून तुम्ही प्रॉपर? आम्ही कंदूर तालुका बत्तीसरा जिल्हा सांगली. डायरेक्ट तिकडून आला तुम्ही? म्हणजे इथं कोणच्या सोबत आहे काय आज शर्यत काही? आज सैराट आणि बुंगा सोबत शर्यत आहे. आणि सोबत कोण पालणार आहे? हरण्या पळणार आहे. हरण्या कुठला? इथला तो जालनाचा हरण्या जो संदीपबाईंच्या नावावर पळतो तो. म्हणजे इकडे करारावर आहे का? हो संदीपबाईंच्याकडे आहे. कधी आले बैल? कधी आले इकडे मुंबईला? बैल परवा आलोय. परवा आले ना? हो. पहिलेच म्हणजे बॅनरवर ठरलेली शर्यत की आता काही नाव बी फिरवले असं काय? मला एवढं काय माहित नाही. ती शेट लोकांनी माहिती. ओके. तुम्ही समजता का बैल म्हणजे? हो बैल माझ्याकडे असतो कंदुरात. बैलच माझा आहे. हां हां ताईंची पार्टनरशिप केलेलं आहे ओके. उर्मिला ताईंच्या बरोबर. हां त्यांचं नाव माहीत आहे. हा परवा उर्मिला ताईंचा मला फोन आला. हां संदीपबाईंनी बैल मागितला एका शर्यतीला. ते त्यांचा संबंध आहेत ना जुनं ताईंचं. पहिला ताईंचा अर्जुन पण त्या बाईंच्याकडे पळत होता गेल्या वर्षी. मग ह्या वर्षी राजा पळायला आला. तुमचं नाव काय दादा? एकनाथ पाटील कंदूर. पाटील कंदूर. एक कडक असा बैल ज्या बैलाची आपण चर्चा होती ना. जो बैल बघण्यासाठी आपण हलतो. पहिले तर बैल मला ओळखलाच नव्हता. नंतर आता प्रॉपर दिसला. प्रॉपर माहिती करून घेतली ना. बैल बघा कसा डेंजर आहे. फुल गरम झालेला. आणि मजाकमध्ये मित्र आलं सुट्टीपाशी ना बैल काय मांडत नाही. दादा थोडीशी जागा दे फक्त. थोडीशी बोल. त्याला पुढे ठेवल्या मारी. हो होता विषय? फेरा होता का? कॉमेडी फुल अपडेट झाले. या साईडला डायरेक्ट कॅमेरा सुट्टी बोलवले. फुल बोंग बिंग पण लावले. तिकडे पण कॅमेरा. या साईडला बघ बाई कसा वॉकी डॉकी दिले. कार तो प्रवीण दादा बघ ना फुल वॉकी डॉकी समर्थ करतो बाई. सुविधा चांगली आहे ना? एकदम भारी ना? मस्त. तुम्ही कधी घेणार? तुम्ही माजरीच घेणार? नाही माजरी विजरी काहीच नको. काहीच नको ग. ही आता बैला मांडायला घेतल्या. विषय गंभीर. सुट्टी बेगर. अरे जे मला थोडीशी तुझी टोपी ना म्हणा गोरी गोरी दिसतं. थोडंसं इकडं हो ना बस. आता बरोबर दिसतं बघ. तो प्रवीण दास सोड असं का हुशार काही बोलला गेला की सुट्टल गाडी आहे ग. प्रॉपर असं मॅनेजमेंट. तो कसा
लगेच साईडला व्हा. आवी ड्रायव्हर बघ कसा बघतं टेन्शनमध्ये. विषय होणार आता गंभीर. बैला इथला मांडणं पण भाई साधा काम नाही. लय विषय गंभीर. हुशार करताना प्रवीण दादा पाटीलचे व्हिडिओ काढ एकदम कडक मध्ये. उसडण्यावाला प्रवीण पाटील. आता बघ कसा हुशार बोला ना, बैलावर कशी सुटतील. चल जय 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 चाल हो जवळता. बघ कशी किकलदार. असा कडक असा माहोल असतो. तिकडे नको, तिकडे जरा विषय गंभीर आहे. चला मित्र, बाकीचे तुम्हाला दाखवता बैला. तुम्हाला नाही मग कोण नाही दादा. गुगलीची घे मुलाकडे. गुगली कुठला? आपला करंजाड्याचा गुगली नाही माहिती. हे गाण्यात आहे. अरे हे काय माणूस आहेस तू. लास्ट तुम्ही बघला तेवढं लांबशा त्याने आणले. या इकडे. ह्यो कुठला गुलाल आणले बाबा. हे नाव का तुझा? अरे बोल, तुझं तर नाव सांग. गुणेश कुठला आहे तू? दापोली बरगाव. एवढं लाल लाल कसं काय झाले? विषय काय? शर्यत जिंकली म्हणून. कुठला बैल जिंकला तुमचा? रुबाबाने हत्यार. हा? रुबाबाने हत्यार. कोणच्या सोबत होता? त्याने होय. त्या नाही माहित. गुलाल झाले बस. आपल्या बैलांची नावं माहित आहेत, बाकी गेला गड्ड्यांना. कितवीलास तू? 7वी. कोणच्या सोबत आले तू? रोशन नानासोबत. पप्पा विप्पा काही बोललं नाही का तुला? काहीच नाही. तुमच्या जरा एक जबाबदारी बनली का? काही असे घरचे काही बोलत नाही का त्याला बारक्याला? घरनं विचारून येतात ते. परमिशन घेऊन आले का प्रॉपर? परमिशन घेऊन. तुमची नावं काय दादा? रोशन जितेकर. आणि तुमचा दादा? गणेश गायकर. तुमची कुठली बैल आहेत? आमच्या गुगली गुगली तुमचाच आहे का? करंजाड्याचा गायकर ग्रुप करंजाडे. ओके. कोणासोबत आहे शरद? मारी आणि मारी आणि जिगर काय? जिगर भालचा जिगर. आणि सोबत कोण आहे? बोला बोला आहे. हे बघा, समीर शेठचा बोला. समीर शेठचा बोला. मोठा गाव. मोठा गाव. इकडे घ्या त्यांची. हो, त्यांचा मोठा गाववाल्यांचा ग्रुप बसला इथं. तर दादा शरद कशी जमली तुमची? बॅनरवर का कसं? बॅनरवर नाही, आम्ही मैदानामध्ये नाव देणार होतो पण आम्ही परस्पर जमवली शकत. म्हणजे डायरेक्ट जाऊ ना डायरेक्ट का? हां, त्यांना विचारले, आमची गाडी झालेली, त्यांना विचारला आमची आई ही बैल आहेत, त्याच गाडी त्यांना विचारलं, ते बोलत चालेल फिरून होतं. आणि आतापर्यंत किती शर्ती झाल्या त्याची? आता हे बघा, बैल नाशिकला असतो आमचा बैल. आता 2 वेळा आलाय, 3 वेळा आला, 2 शर्ती झाल्यात बैलाच्या. आता का या सीझनचं बोलताय का तुम्ही? या सीझनलाच. आणि बाकी तुमच्या सोबत दुसरा पण बैल असेल ना, का एकच बैल नसेल? नाही, आमचे आज नाही आणले आम्ही बैल. मोठा बैल आला तर छोट्या बैलांचं नियोजन नाही करत. आमचे बैल आहेत, साई आहे, सुंदर आहे. कधीपासून तर दादा नाद आहे तुमचा? नाद आम्हाला भरपूर वर्ष झाली. नादाचं वर्ष मोजू नाही शकत, एवढे वर्ष झाली नाद आहे. एकदम पिढ्यांपासून बोलताय की तुमच्या? पिढ्यांपासूनच नाद आहे. पहिले कुठली बैल होती तुमच्या? एकदम पहिले बारीक बघा, पण. आमची सर्वात नावाजलेला बैल म्हणजे आमचा महाद्या झाला, तुफान झाला, किंग झाला. हे आमची नावाजलेली बैल आहेत. बंदीमध्ये आम्ही भरपूर मोठे नावं केलेली आहेत त्या बैलावी आमची. त्या कालांची म्हणजे शर्ती ना आत्ताची शर्तीमध्ये काय फरक सांगा? भरपूर जमीन आसमानचा फरक आहे. तेव्हा म्हणजे इकडे लाईव्ह व्ह्यूचा असा काही विषय नसायचा. लाईव्हचा विषय नव्हता आणि एवढ्या काय गर्दी नव्हती. आता क्रेज जास्त वाढलेला आहे आणि कसं गाड्या पटापट व्हायच्या. आता एक 2 तास 3 तास बैल घेऊन उभे राहायला लागतात. गर्दी भरपूर होते. आयोजन असून पण काही हे होतं गडबड होऊन जाते. हां. आणि पहिले कशी जास्ती करून घरची गाडी पळायची असं म्हणजे एकदम पहिलेच्या ऐकलेलं आहे. गाड्या डायरेक्ट झुपून जायच्या. हो, पहिलेच गाड्या झोपून जायच्या खाली आणि पद्धतशीर व्हायच्या शर्ती. म्हणजे जास्त वेळ पण नाही लागायचा आणि जास्त गर्दी पण नसायची पहिले. ओके. आता जरा क्रेज वाढले तर जरा मॅनेजमेंट पण जरा हल्ले असं वाटतं काय? मॅनेजमेंटला काही दोष देऊ शकत नाही, कारण की गाड्या जेवढ्या झाल्यात किती जणांना ते सांभाळतील. आणि ही बात पण खरी आहे तशी. त्यांना दोष देऊन काही नाही आहे. बैलवाल्यांनी पण सगळं हे केलं पाहिजे ना, सांभाळून घेतलं पाहिजे. लाईनीत गाड्या आणा, लाईनीत तुमच्या गाडीवर ड्रायव्हर आणा. तुमच्या गाडी पुढे गेली तर ड्रायव्हर नसतो. एक गाडी जी गाडी असते त्याची प्रतिस्पर्धी गाडी मागे असते. त्याच्यामुळे गाड्यांचा घोळ होतो आणि हे खोलंबा होतो गाड्यांचा. मी एवढ्या जणांची बाईट घेतली पण तुमच्यासारखा डायरेक्ट बोलणारा माणूस मला अजून भेटला नाही. जे ते डायरेक्ट तोंडावर. हा, जे आमचं आहे ते जे आहे ते स्पष्ट बोलतो आम्ही. खरं तुमचं नाव? माझं नाव समीर बोध, मोठा गाव. मोठ्या गावात पण अजून म्हणजे एक मोठा बैल आहे, त्याचं नाव मला लक्षात नाही की अशी टॉपचं त्यांनी इकडे घाटावर असं नाव केलेलं आहे किंवा करारावर आणलं तुमच्या गावातून असं ऐकून आम्ही. असं नाही, आमच्या गावात पण भरपूर बैल आहेत. आमचे मित्र आहेत, आमचे किरण शेठ म्हात्रे, त्यांचा शहनशाह बैल आहे. शहनशाह आहे, रुबाब आहे. तसंच त्यांचे बंधू आहेत दिनेश म्हात्रे, त्यांचा बादशाह बैल आहे. म्हणजे तुमच्या गावात भरपूर बैल आहेत आमच्या. डोंबिवली मोठा गाव बोलताय ना? डोंबिवली मोठा गाव.
ठीक आहे दादा, पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि देव करो गुलाल 100% तुमचाच हो. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला पण तुमच्या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा. दादा कोणचं बोलते तुम्ही, नाव काय? बैलगाडी ड्रायव्हर संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे. तुम्ही काय त्याला लाडाने काय नाव बी तुम्ही नाही, आता बोल- आम्ही ज्ञानी मामाच बोलतो त्यांना. ज्ञानी मामा, ज्ञानी दादा बोलतो. पोलाना चावल म्हणून त्याला संबोधलं जातं आजच्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये. आणि ते बैलगाडी क्षेत्राचे ड्रायव्हरांचे अध्यक्ष पण आहेत. ठीक आहे. त्यांनी जे ड्रायव्हर लोक आहेत ते हेल्मेट घालतात, ती संकल्पना त्यांनी सर्वात पहिले हे केली आणि ती आपल्या बैलगाडी संघटनेने अंमलात पण आणलेली आहे आणि एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यांना एकदा इथं बोलवा ना. ए ज्ञानीदा, मामाचा अनुभव जुना वाटतं जुरुकसा, काहीतरी अजून आपल्याला नवीन ऐकायला भेटेल या क्षेत्रामधला. दादा हेच का? हा हेच ते आमचे ज्ञानी मामा नांदिवलीवाले. तर दादा काय हेल्मेटचं काय नक्की विषय काय? हेल्मेटचं म्हणजे जसं आता गाड्या बिड्या बाहेर जातात ना, हा. डोके बिकेला मार लागतो, त्याच्याने जीव तो असतो. म्हणजे जेमतेम बरंच मार वाचत 75% तर लागत नाही. ओके. आणि हेल्मेट तर दाखवा एकदा. ही बोलतं आयडिया, तुम्ही बोलते केलती बोलतं. हो, आता जसं माझे भरपूर लागलं मार, तसं कल्पना एका दिली मला, तसं मग मी बी ते डोके पकडलं. किती वर्ष झाली तुम्हाला या क्षेत्रामध्ये? आता हा 2026 चालू आहे ना, हा, तर मग आता 27 चालू आहे. 27 वर्ष झाली हा, तुम्हाला या हा, क्षेत्रामध्ये. हा. अरे काय घरची बैल तुमची की कसं? आहेत, अजून पण ना? आहेत. म्हणजे नाद कसा बोलू शकता, कसा लागला तुम्हाला? म्हणजे नाद म्हणजे वाढ वडिलांनीच सुरू केलेलं आहे. सुरुवातीपासून का? प्रॉपर कुठले जाता तुम्ही? नांदिली गाव. नांदेली गावातले. तर काहीतरी अजून एक नवीन गोष्ट शिकायला भेटली ना हेल्मेटचा. बरेच जणांना प्रश्न पडलेला होता, तर सुरुवात इथून झाली. राहुल भाईचा सरजा बाहेर आहे. कोण आले? कोण? राहुल भाईचा सरजा बाहेर आहे आपल्याला. हे बैल एक गाडी झाली. सोबत कोण आहे? हा, सोबत तुमच्या बैलाचं नाव का? बैलाचं नाव शिवराज. तर बाई याची मुलाखत घ्यायची. तर समोर शिवराज बैल बघू शकता तुम्ही. तर दादा तुझं नाव का? हर्षद. आणि सोबत कुठं? हे बोलतो तो आतमध्ये आहे सरजा. याला बाहेर काढला मुलाखत घ्यायची. दादाची त्यांच्या बैलाची व्हिडिओ करायची जाम इच्छा, पण विषय असा झाले की बैल चालले पुढे झुपाला, त्याच्यामुळे जरा गडबड झाले. पण दादा 100% आपण पुढे भेटण्याचा प्रयत्न करू. 100% या. पण एवढ्या गर्दीने भेटू का नक्की? बघूया आता, प्रयत्न करू आपण. ईश्वर सत्ते पुढे काहीच नाही. काहीच नाही. दादा नाव का तुझं? नाव का? कृष्णा पाटील कानपोली. डेंजर विषय दादा, फुल हाऊस. कृष्णा पाटील. मोठं नाव होत. तर आमची माणसं मधीनच गायब होतात का माहिती, एकट्याला सोडून कुठं गायब होतात? बैला दिसली का अशी डायरेक्ट गायब होतात. माजरींचा मालक पण नाही दिसन, वेदांत पण दिसत नाही. आमच्या गावांची पण माणसं दिसल्यात. किधर आहे बैल बिल? किधर आहे? इधर ही आहे क्या? बाकी काय किधर आहे? बाकीचं कुठं आहेत ना? सर्व आहेत. कोण कोण आले आज? सगळे आहेत तिकडे कुठं आपल्या तिकडे झाली का नाही एक तरी? नाही पहिली. आता पहिलेच आहे. आजूक ऐसा कैसा आवरी बैल आणला तुम्ही? आजूक एकच नाही होय तुमची तर? शेतात जमीन नाही आज. जमाल तर पाहिजे. त्या पण बरोबर आहे तुमचा. तो कोण आहे? यो का? माताचे जय चलो. मला झाले का शरद? झाले का होली गेलो ना ले? हा, आवरा डायरेक्ट लाल भरक केले. एक झाले ना? अजून एक करायचं. एक करायचं. कुठला असतो? हा, कुठलास? घरा माहिती आहे का शर्तीने आलेस? हा, कोणच्यावर पाहिलेस? हा, नानासोबत. बापूस काही बोललं नाही का? नाही. बिलकुल काही नाही. सांगून आले का? हा. तू सांगून आले का रे? हे म्हणताना नुसतं फोन येतात बाई. आणि मित्र विषय असा की समोर तुम्ही ड्रायव्हर बघू शकता. हे काली टोपीच्या मागे लाल टोपी बघा, ती ड्रायव्हर बघला कसा विषय. डायरेक्ट नेपाळच्या मागवले ड्रायव्हर आहे का? अरे नाटा, अरे वाजव ना आजकूच मी काय बोलता? नको जाऊ ग. तू काहीतरी बोलला ना. अरे आपलं दुकान सांभाळायला पाहिजे नुसतं त्याला शर्ती बघायला आली. अरे दुकान संपलं, लाखा पोया उभा गेले. तू कसं आले शर्तीना मग? आई बाई त्यांचे तो कुठे बैलाचं नाव ग? मोर्या दिसत नाही. नीट झुमकर यो ग. तो दोन बोटा दाखवतो. हा आता दिसला. यो दोन काली टोपी में गोरा पोऱ्या, दोन बोटा दोघा. ए दाखव ना, दोन दाखव ना. दिसला का? हा दिसला. आता सॅमसंग मधले झूम करून बघतं. दुकान चालू भावा, दुकान बंद करून कसा जमल? दुकानावर शर्ती बेती गेला खड्ड्यात. काय ज्ञान देतो बघ ना. यो ज्ञान कुठे असं कामाला? कामाई मला हॉटेल माझ्या बाजूला कुठं? मूर्ती बघला ना, म्हणजे यो धंदा याचा सोडून येतं ना. मना सांगतं विषय गंभीर असता का? पोरं ढावून आले आम्ही कामाला, धंदा बंद करून तर येणार नाही आपण. आणि मित्र अशा प्रकारे निघलो आता आम्ही पुढं. आमची जरा संघटना मोठी होत चालले. इकडे माजर आम्हाला जुडत चालले. आमच्या गावातला आवई भाई पण आले. कॉन्ट्रॅक्टर मानेरे गावचा काता भाई दिसतो समोर. विषय काय रे मानेरकरा हो?
हा? सट्टेबाज इकडे नाही रे, जत्रण जत्रण म्हणतात मग कसं सिरियसली एकदम व्हिडिओ करतं भाई. पोरा माझ्या व्हिडिओसाठी लय मेहनत करतं. मग मिनी ब्लॉगची कशी व्हिडिओची तयारी करतं. सॅमसंग 100x झुमिंग करे वा कवऱ्या लांब झूम केलं का नाही. निकाल बैला बिला दाखवतं. विषय गंभीर. ब्लॉगर इचरतन लोक दवा स्टँड घेऊन आल्यावर इचरतन, तशी नाही तर लोक इचरीत नाही. कोण येऊ असा विषय होतो. सुटली तो उपट्या घालायची तयारी तिकडे फुल धुलोरा. शेंडीवाला मामा कसा उपट्या घालायची तयारी. निघा बाहेर इथल्याच करायच्या साईडकड मारा लागेच. पोरावाला पोरिओ नाही ना, पोरिओ नाही ना. आणि कुठली आहेत बाईला. चिंचोली का. चल जवळची बाईला आपली जवळची बाईला. सुटली रास झुलो रे. कंची निकाल कंची लक्ष भाई चिचिलचा लक्ष. अजून तिकडे झेंडा नाही फरकला. अनुभव भाई जुना जरा एक्सपिरियन्स जुना 19 वर्षाचा. 19 वर्षाचा मग चौथ्या जलमला दर्शी इथंच आहे भाई. 5वी इथंच गेलती का तुझी. तुझा ब्लॉग मध्ये असे मला ओळखीत असे मी बी शुभम भंडारी चल झेंडा लागला का. लागला म्हणजे बोलून चल. डेंजर विषय. अजून तिकडे झाली ना शरद, पण इकडे पहिले 10वी साईड बोलला ना. 20 वर्षाचं हे बोलते. 20 वर्षाचा ना 21 वर्षाचा माझा अनुभव आहे. कुठली जिंकली. आयला त्यांनी फक्त इच्छा इथेच बघला तरी पण बोलला जिंकली बोलतं. बघला का अनुभव बोलते. अनुभव पाहिलं कमी आहे. 20 वर्षाचा आहे तो, पण बोलते 21 वर्षाचा अनुभव आहे त्याला. शेंगदाणे मामा खरंच सांग किती दिवसाला. अरे ते नाही दिवसाला किती कमवता अंदाजन. एक टोपलावरून ना. नाही आला याव का मी कामाला ठेवू ना. टोपला बिपले धराला. अजून काही नवीन काही डायलॉग असा एकदम 1948 चा डायलॉग. बरोबर लाल बरं लाले गोरे कोऱ्याला पोरेला मामीला घोरे. तो म्हणता आटली ना बाटली न बोनारीची चेटी झटक्यान सुटली. बघला ना मामाचा विषय कसा जरा टॉपचा आहे. एक नवीन काहीतरी काय नवीन डायलॉग काहीतरी नवीन. हो का. तो म्हणतो वाकरी टोकरी. दुसरा काही असं बोल ना चांगला जरा. म्हणतो भाऊ कोणती गाडी लागणार आता. इकडे पडक्याचा रायफल तिकडे बोनेलकरांचा पोलीस आहे. मग लागेल कुठली काय सांगता नाही आता. दोन्ही गाड्या सुपर फास्ट पळतील. दोन्ही सुपर तुझा अंदाज अनुभव का बोलतं. नाही काही सांगता नाही. काही नाही तर लोक मरतील. किती वर्षाचा अनुभव तुला. नाही वर्षाचा काही नाही. आपण येतो त्यांना अनुभव आले. तरी पण अंदाज असेल ना किती वर्षाचा तरी. त्याची 5वी बोलते इथंच पुजलेली बोलते डायरेक्ट. तो निघून चालतो. सुटली आला. त्याने पण घेतल्या पिकअप तिकडून. काय बोलतो अनुभव तुझा. काय बोलतो अनुभव. डावी पाकले तरी पण डावीच. टेन्शन फुल टेन्शन. जिंकले भाई. कडक विषय. जोश बघला ना मित्र कसा होता एकदम. नाथ खुला जलगाव धुला. चला मग आता जाऊ पुढं. हे बैला आहेत का तुझी. पुढे आहेत हा खालती आहेत का. मग कवा सोडशील माहित नाही. जा ना सोडून येते ना. तू बोल ना बघते ना. डेंजर तर बारीक पोरं आपल्याला डेंजर असतात भाई. विषय गंभीर असतो यांचा. कुठली गाडी येणार त्या सांगा आता मला. जांभलेकरांचा टायगर. उजवीला का डावीला. आपला येणार उजवीतून ना. मग कुठल्या साईडला राहू. उजवीलाच राहू ना. 100%. चल मग पुढे आल्यावर दुसरा कॅमेरामॅन हे उजवी साईडचे तर महिने नादच केले. डायरेक्ट 100x झूम करून बघतो बैल सुटली का नाही. सुटली का. तिथं गाड्या जिंकल्यावर नुसता गुलाल उचलतात अशा ठिकाणी आल्यावर. चला तुम्हाला विषय दाखवतो. जिंकल्यावर काय माहोल असतं लई कडक. हे उदल नुसती होली. इकडे पण होली झालेली ऑलरेडी. कडक अशी आता निघूची गाडी विन झाली. बैलाची नाव विसरलो. वापस एकदा विचारू आपण. मम्मी नाही जे ओरडणार बाय. अक्का पप्पा तुझ्या बाजून. डायरेक्ट त्याला शालून आणलं का तिला. डायरेक्ट स्कूल मधून. हिच्यात नावान गाडी पळते का.
कुठले कुठले तुम्ही तर धावत आले का तुम्ही तिकडून तेव्हा दम लागले. आणि समोर तुम्ही बघू शकता जस्ट शालनच्या पोरेल डायरेक्ट इकडे ना गाडी त्यांची अड्ड्यात विजय झालेली आहे. विषय असा आहे बैला तुम्हाला दाखवतो निघू जस्ट तुझ्या दादा बोलला दादा वापस एकदा बैलांची नावं सांग. जांभलेकरांचा टायगर आणि वसतकरांचा सम्राट. ओके ही शरद कशी म्हणजे डायरेक्ट इथं आल्या अड्ड्यानं जमलेली की पहिले त्यांचं नाव होता आपण आपण किरोला नाव फिरवलं. ऑपोजिटला कोण होते बोलतो आणि डोकेशीचा बाजी सुधागड पालीचा. सुंदर अशी गाडी पळाली आणि थोड्या अंतरानंच बोलू शकतो आपण. तर कडक असा ग्रुप आहे त्यांचा. गाडीची आपण वाट बघतो ती गाडी आता म्हणलेली आहे आणि 2च मिनिटांत 2 नाही 1च मिनिटांत गाडी सुटल. आणि वातावरण बघा कसं झालं एकच नंबर वाईज सगळी वेट करतात. कोसगावकरांचा भुंगा लय मोठा गाडी सैराड पण या साईडला समोशाला काम दाखवले. हे संपलं का सगळं संपलं नाद केला तुम्ही डायरेक्ट. चला आता मोठी गाडी आहे तुम्हाला मोठी गाडी तुमचीच आहेत का पहिला चला मग मित्र जाव कडक अशी मुलाखत ना. मग तुम्ही कुठल्या दादा नवापाडा तुमची पण पहिलात का विषय गंभीर अरे उरला वाईट कपडे गुलाल उरला. हा मोठा ब्लॉगर त्याच बरं आता मोठी शरद झाली का अजून बरं माणूस दिसत नाही कुठे एम वाला गायब कुठे झाला. भाव ना भाई मोठा मैदान बोलला तर मोठी शर्यत आणि आमची मोठी माणसं पण आहेत. आमचे श्रीकांत जोशी एक फेमस गाडा चांगली शर्यत झाली एकदम मस्त मजा आली बघायला. मजा आली ना बस. ही काय ही मावशीच का गुलाल उचलता नको 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 ती मावशीच मनावर घेते लगेच. मग चला मग मित्र दाखवतो तुम्हाला जवळून बैला. हा टेमबाट सगळ्यात दादा ये दुकानावर. अरे भाई पक्षानं पण इज्जत आपल्या डायरेक्ट. कडे कशी गाडी झाली. अरे मावशीस हाव आर यू बरे एकदम मजेत. मित्र विषय असा झाले की भूक लागले ताण लागले पण आमचं जीपेच चाललं नाही. विषय लय गंभीर झालेला. पहिले खायच्या पहिले नेटवर चेक करायला लागतं बाबा. आता टोकाटोकी झालीच ती. पहिले अंडा बघ खायच्या पहिले पैसे मारून दे बाकी सगळं जाऊन दे नाही तर भांडी घासायला आमची माझर बघला झाला म्हणजे तुला थोडी पण इज्जत असा काही विषय नाही रे म्हणजे आमच्या प्रती. भाऊ थांब थांब लढत चला 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 दादा दे बाबा 3 दे पाव नको अंड पण दे बाबा. वडापाव का बोलता डेअरिंग डायरेक्ट गाडीवर बसून डायरेक्ट धरले. मला डेंजरस रे तू. गावचा बैल का तुमचा पुढं नको जाऊ थांब धरून ठेव. बघला ना वेदांत शेठ कसा विषय असतं. बघला ना मित्र गाडी तवरेल आमच्या धावतले भाईनी काल हाईट नव्हती पोचत गाडी उचरला ना डायरेक्ट बैल धरले त्यांनी. हे तुमच्याच गावांचा बैल का दोन्ही पण का. अरे गावचं नाव ग हा भालगाव तुझं नाव ग डेंजर हा पोऱ्या बाई विषय गडबडवाला आहे. जाऊ का जरा माग माग ग तुमच्या किती जातो पहिला किती असतील अंदाज. आवरा कालक होतं का आवरा कालक झालं शर्ती होतं होतील ना. तुमची बैला कुठली आहेत जावले का. आज शरद करूनच चालू वाटतं तुम्ही. अरे एक तर पार चाकोरला म्हणून गेली मध्यंतर ती पण सरळ जोरी आली दिरा करून पडली. मारे बाई चालताच चालत ना चालत. किती किती वर्ष झाले बाबा मारे बाई आम्ही 3 वर्ष 3 वर्ष ना पण हाऊस फिटवली त्यांनी. हा फिटवली ना आता आम्हाला धराचा मेन जोर या 2 आहेत त्या धराच्या सगळ्यांशी टार्गेट असं असतं का प्रत्येक टार्गेट असतं. तुमचीच गाडी काही पण गेली ना. आता मध्ये जो बाबा आता ज्याची आपण व्हिडिओ घेतली बाबाची अरे बाबा तर बैल पडले मला वाटलं की जिंकले की तरी खुश बोलतो झाला बोलतो बैल पळाली बोलतो बाद झाली बोलतो पैसे वसूल बोलतो ते आरोग्य जिंको बोलतो तर नंतर जराला असा भाई खेळाडू लागतो एकदम टॉप लेवलचा. गाडी आम्हाला वाटलं त्यांची जिंकले आवरं खुश झाल्या नाही बोलते शरद बोलतो अक्कली बोलतो पहिला पळाली बाद झाली आरोग्य जिंकतो नंतर जराला याला कडा खेळ बोलतो एकदम डेंजर लेवलचा. आणि मित्र अशा प्रकारे अलतो उजेराचे चालल्या कालोकाच्या लाईफ मध्ये पहिल्यांदा असं झाले हा
पंची उडतील म्हणजे भाई वाला पक्षीवाला भाई सबको पता आहे. डेंजर विषय आहे. चला मग मित्र मग काय कालो खोतर बघले. अरे भाई नको ना वाजू, याला बेंडान न्यायला लागेल. जरा डेंजर झाले याचा विषय ना. गाड्या बघा कशा टेम्पो भरून भरून निघले. फुल कालोख झाला. यो मथुरची शरद बघायला आलता. मथुरची काही भाईला बघायला भेटली नाही. आणि मित्र अशा प्रकारे निघालो आता आम्ही अड्ड्यांशा. आणि कडक असा व्ह्यू होता. पहिल्यांदा आम्ही कालोख खोतर थांबल्यावर पण मजा आले. आणि आपल्यासोबत मंथन दादा 4 मादरींचे 5-6 मादरींचे मालक आहेत. तर त्यांना पण घेऊन चाललं, त्यांच्या घरी सोडायला चाललं आपण. मलंगड आपला श्री मलंगड कडक असा इथलं दिसतं. आता तुम्हाला दाखवू शकत नाही पक्का कालोख आहे ना विषय. तरी पण बघा थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करता. पण आपला कॅमेरावर भारी नाही, खाली 15च आहे. म्हणून सांगता चॅनलला सबस्क्राईब करा. पक्का पैसा यूट्यूबचा चालू होते त्याच्या बनत नाही रे. गोप्रो विप्रो काहीतरी घ्यावं, एकदम विषय गंभीर करून टाकू. मग काय अशा विषय गंभीरवाला टॉपचा व्हिडिओ बघायचा असेल तर पार्थवाले ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं हा. आणि इंस्टाग्रामला मिनी ब्लॉग टाकता आपण भाई पार्थवाले. खुद्द स्वतःची आयडी आहे, त्याला पण जाऊन भाई फॉलो करा. त्याच्या मिनी ब्लॉग येतं एकदम गंभीर होलं ना. माजरीचा मालक बघ कसं गालांच्या गाला असतं. याला चालू राहणार आहे. चला मित्र भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.